नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2022 संयुक्त गट ब मुख्य परीक्षेसाठीचा पहिला पेपर घेण्यात आला। त्यामध्ये संगणक विषयाचे 5 प्रश्न येतात हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे। आपण 26 तारखेला त्या संदर्भातलं रिव्हिजन लेक्चर जे आहे ते पण कंप्लीट केलंय आणि मला अत्यंत आनंद होतो की त्यातले 3 प्रश्न तुम्हाला मिळालेत। ठीक आहे, साधारणपणे मी त्या ह्याच्यामध्ये जे 3 प्रश्न सांगितले होते ते आलेत साधारणपणे 5 पैकी। आता आलेत याचा अर्थ ज्यांनी लेक्चर केलंय त्यांना माहित आहे मी का म्हणतोय आलेत म्हणून, कारण त्यांना कल्पना दिली होती की 2 जे आहेत ते तुम्हाला शासकीय योजनांवर प्रश्न येतील किंवा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्हवर प्रश्न येतील 2, त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला आयटी ऍक्ट किंवा सायबर क्राईमच्या बाजूने जाईल। पण तिथं थोडंसं गणित गणलं आणि तिथं एक प्रश्नाच्या ऐवजी 2 प्रश्न आले सायबर क्राईमच्या बाजूने आणि एक जो प्रश्न आहे तो तुम्हाला साधारणपणे एक मला वाटतं इंटरनेट प्रोटोकॉलच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं की मी डीएचसीपी प्रिडिक्शन मध्ये दिला होता, पण टेलनेट विचारला, पण आपण त्या दिवशी सगळेच बघितले होते त्या रिव्हिजन लेक्चर मध्ये। आणि असे एकंदरीत 5 प्रश्न, बऱ्यापैकी पोरांनी 3 प्रश्न 4 प्रश्न काढलेत। यातला एक प्रश्न असा आहे की ज्या आयोगानं भयानक म्हणजे तुमच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करून टाकलाय। म्हणजे हा प्रश्न सुरुवातीला ज्यावेळेस मी बघितला त्यावेळेस मलाही वाटलं की हा प्रश्न रद्द होईल, कारण याचं उत्तर काढणं शक्य नाहीये। पण ज्यावेळेस मी जरा डिटेलमध्ये गेलो, आयटी ऍक्टचा जो प्रश्न आहे जरा डिटेलमध्ये गेलो, मी जरा दोन्ही आयटी ऍक्ट 2000 आणि 2008 हे दोघं एकमेकांच्या बाजूला ठेवून कंपॅरिझन मध्ये बघितलं, त्यावेळेस मला कळालं की हे प्रश्न बऱ्यापैकी कॅन्सल न होणाऱ्यातला आहे आणि याचं उत्तर एक ठराविक दिलं जाऊ शकतं आयोगाकडून आणि ते बदललं बी जाणार नाही। म्हणजे मी स्वतः क्लेम करणार होतो, मी आत्ताही क्लेम करणार आहे, पण मला नाही वाटत की तो प्रश्न रद्द होईल। त्याचं रिझन बी तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सांगतो। असे एकूण 5 प्रश्न आले होते। आता ह्याचा सिक्वेन्स जरा पुढं मागं असेल, तुम्ही समजून घ्याल असं अपेक्षा आहे आणि ह्या सिक्वेन्सनुसार आपण चर्चा करूयात। की एक प्रश्न असा आला होता यावेळेस की संगणकावर दुरुस्तपणे लॉग इन करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो। इंटरनेट प्रोटोकॉलवर प्रश्न येणार हे मी नेहमी सांगतो। त्याचं रिझन असं आहे की इंटरनेट प्रोटोकॉल जो आहे जरासा सिलेबसचा किचकट भागामधला एक येतो। दुसरी गोष्ट, या असे नियम आहेत किंवा असे प्रोटोकॉल्स आहेत ज्याच्याशिवाय इंटरनेट किंवा नेटवर्किंग वापरली जात नाही, हे आपण चर्चा केलं होतं। त्यावेळेसही ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली। एसएमटीपी यापूर्वी विचारून झालाय, यावर आपण चर्चा केलेली आहे की हा मेलशी संबंधित आहे, ईमेलशी संदर्भात आहे। तुम्ही टेस्ट सिरीजला जर असाल याच्या तिथेही मी याच्या संदर्भातले प्रश्न टाकलेत, प्लस बाकीचे प्रोटोकॉल सुद्धा कव्हर केलेत। त्यातलाही हा महत्वाचा काय तर हा ईमेलशी संबंधित आहे। डीएनएस जो आहे ह्याला डोमेन नेम सिस्टीम असं म्हणतात, डोमेन नेमशी संबंधित। डोमेन नेम काय असतं तर MPSC online.gov असं तुम्ही काय करता, डोमेन नेम वापरता, याला डोमेन नेम म्हणतात। याची अरेंजमेंट, याची तपासणी किंवा याच्या संदर्भातलं जे काही काम आहे सर्व्हर मॅनेजमेंटच्या बाजूने ते डीएनएस नावाचा प्रोटोकॉल करतो। इकडे जो आहे HTTP, ज्याला हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असं म्हणलं जातं, या HTTPचं काम आहे वेब ब्राउझिंग करणे, त्याचबरोबर डेटा ट्रान्सफरला मदत करणे। बऱ्याच जणांनी याचं उत्तर या आहे असं लिहून आलेत किंवा बऱ्याच जणांनी एसएमटीपी असं लिहून आलेत, पण बाळांनो तिन्हीची आपण चर्चा केलेली आहे त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये। जरी समजा तुम्हाला मी टेलनेट क्लिअर एक्सप्लेन नसला जरी केला तरी मी या तिघांविषयी तुम्हाला वेगवेगळ्या लेक्चरमध्ये सांगितलंय, आपण चर्चा केली। म्हणजे हे इलिमिनेट सुद्धा करता आले असते तुम्हाला। उरला कोणता, टेलनेट। टेलनेट काय होतं तर हे टेलनेट जे आहे ते आपल्या पुस्तकात पण दिले, जर तुम्ही बघितलं असेल। रिमोट टर्मिनल ऍक्सेस म्हणले। रिमोट टर्मिनल ऍक्सेस म्हणजे दूरस्थपणे लॉग इन, म्हणजे कोणीतरी दूर बसलंय, म्हणजे उदाहरण तुम्ही एनीडेस्कचं सॉफ्टवेअर बघितलं असेल किंवा गुगलचं रिमोट डेस्कटॉप नावाचं सॉफ्टवेअर बघितलं असेल। म्हणजे साधारणपणे आमच्या ऑफिसमध्ये बसून आम्ही आमच्या मेंबर मधला कोणीही कुठेही राहू द्या त्याचा लॅपटॉप आम्ही त्यांना घरी जरी असेल, म्हणजे 100 किलोमीटर 1000 किलोमीटर दूर जरी असेल तरी मी त्याचा लॅपटॉप नेटवर्कचा वापर करून ऍक्सेस करू शकतो, त्याला रिमोटली ऍक्सेस करणं असं म्हणतात। आणि त्यासाठी वर्क करणारा जो प्रोटोकॉल आहे तो आहे टेलनेट। त्याच्या संदर्भातले बरेचसे प्रोटोकॉल इथं तुम्हाला दिसतील इंटरनेटच्या संदर्भातील, आणि त्याचं जे काही काम आहे पुढे ते दिसेल। हे आपल्या पुस्तकातला डेटा आहे, जसं तसा मी कॉपी पेस्ट मारलाय, म्हणजे त्याचा स्क्रीनशॉट घेतलाय आणि त्याचा पेज नंबर पण खाली तुम्हाला दिसेल। 40 नंबरच्या पेज नंबरवर ही पुस्तकातला डेटा आपल्या की टेलनेटचं काम काय तर रिमोट टर्मिनल ऍक्सेस, म्हणजे रिमोटली एखाद्याचं लॅपटॉप किंवा एखाद्याचं उपकरण ऍक्सेस करणं, याला टेलनेट वापर होतो। बाकी सिंपल मेल ट्रान्सफरचं सेंडिंग ईमेल वगैरे असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तुम्ही बघत असाल तर डोमेन नेम सिस्टीम आहे डीएनएस, त्याच्या खाली परत गेला तर HTTP पण आहे, वेब ब्राउझिंग आणि डेटा ट्रान्सफर ओव्हर इंटरनेट नावाचा जो प्रोटोकॉल आहे तो सुद्धा आपण वेगवेगळ्या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेला आहे। आता पुढचा प्रश्नाकडे येऊयात आपण, जास्त वेळ याच्यात घालवण्यात अर्थ नाही, आपल्याला उत्तरं बघायची, तुम्ही सगळेजण त्याचीच वाट बघताय। हा एक प्रश्न आला होता की ICTच्या सीमावर्ती भागामध्ये
R&D ची कार्य घेण्यासाठी 1988 मध्ये विभागाच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात वैज्ञानिक सोसायटी म्हणून सीडॅकची स्थापना केली होती. हा प्रश्न ज्यानं चुकवला त्यानं माझ्याकडे येऊ नका भेटायला कधी पण. ठीक आहे, कधीच काही विचारायला यायचं नाही, माझे लेक्चर पण करायचे नाही. ओरडून ओरडून सांगितलंय की गव्हर्नमेंटच्या 2 एजन्सी आहेत, एक आहे NIC, दुसरी आहे सीडॅक. सीडॅकची स्थापना झाली होती ज्यावेळेस त्याची स्टोरी बी सांगितली मी. अमेरिकेनं आपल्याला सुपर कम्प्युटर द्यायला नकार दिला, त्यावेळेस राजीव गांधी साहेबांना वाटलं की भारताची एक स्वदेशी संस्था असली पाहिजे R&D साठी, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे त्याच्यात काय म्हणतो आपण त्याला, संशोधन आणि विकास, त्याच्यासाठी एक संस्था असली पाहिजे. म्हणून सीडॅकची स्थापना झाली, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग, जी झाली नोव्हेंबर 1988 मध्ये. त्याचे पहिले संचालक, मराठी भाषी संचालक कोण होते? दिले काही तर सगळं पुस्तकामध्ये दिले, तुमच्याकडे जे काही नोट्स आहेत आपल्या त्याच्यामध्ये दिले. आपण त्या दिवशीचं जे लेक्चर घेतलं होतं, त्या लेक्चरमध्ये आपण रिव्हिजन लेक्चरमध्ये आपण शासकीय योजना कव्हर केल्या नाहीत, पण त्याच्यापूर्वी घेतलेल्या रिव्हिजन लेक्चरमध्ये, माझ्या युट्यूबच्या लेक्चरमध्ये जिथं जिथं सीडॅक आलाय ती सगळी माहिती येते. म्हणजे असे किमान मी सांगतोय 3 ते 4 लेक्चरमध्ये मी सीडॅक विषयी सांगितलंय की का आलं होतं, कशासाठी आलं होतं. बरं, आता हा प्रश्न बऱ्याच जणांना सोपा वाटतो, पण भावांना ज्यांना वाचलं नाहीये किंवा ज्यांनी ह्याची तयारी केली नाहीये, की डायरेक्ट जाऊन बसलेत पेपरला, त्याला हा प्रश्न नाही सुटणार. कारण वर कोणतं दिसलंय, सोसायटी म्हणून गव्हर्नन्स ही संस्था नाही, समजा मानून आहेत. ITES काहीतरी आहे वाटतंय, ITचं काहीतरी नवीन, IT फॉर मासेस असं काहीतरी आहे वाटतं. पण याच्यात संस्था म्हणलं तर सीडॅक एकच आहे. त्यामुळे लॉजिकली पण हा प्रश्न बरोबर यायला पाहिजे तुम्हाला. आणि थेट माहित असलं तरी माहित पाहिजे की 1988 मध्ये काय आलतं, सीडॅक आलतं. NIC जी आहे ती आधीची आहे संस्था, त्याच्यापेक्षा 1975 माझ्या माहितीनुसार NIC ची स्थापना आहे. आणि ती NIC जी आहे ते गव्हर्नमेंटचे वेबसाईट्स आणि पोर्टल्स बनवण्यास मदत करते. सीडॅकचं काम आहे R&D, नवीन संशोधन करणं. ऑलरेडी संशोधन झालेल्या गोष्टीमध्ये ऍप्लिकेशन बेसिसवर काम करणं NICचं काम आहे. नवीन संशोधन करणं कोणाचं काम आहे? सीडॅकचं काम आहे. म्हणून ते माहित पाहिजे. बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला आपल्या पुस्तकाच्या पेज नंबर 41 वर दिलेले आहेत, शासकीय योजना नावाच्या टॉपिक खाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणता प्रकल्प हा, एकच मिनिट, खालीलपैकी कोणता प्रकल्प हा ग्रामपंचायतींना भारतभर जोडणारा आहे, ज्याची निर्मिती BBNL द्वारे झाली होती? हा PYQ आहे, प्लस हा आपल्या टेस्ट सिरीज मधून कव्हर झालाय मागील वर्षीच्या, या वर्षीच्या नाही, प्लस मी हा युट्यूबला घेतलाय, प्लस हा लेक्चर मध्ये होता, हा PYQ मध्ये होता, सगळीकडेच होता. म्हणजे साधारणपणे तुम्हाला ह्याचं कव्हरेज करता आला असतं जर इन केस तुम्ही हे बघितलं असेल. पुस्तकामधल्या आणि नोट्स मधल्या पण पेज नंबर किती आहे, 42 वर याची माहिती दिलेली आहे. भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड किंवा BBNL याचं काम काय आहे? तर याचं काम काय आहे साधारणपणे, तर साधारणपणे हे BBNL जे आहे, भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड जे आहे, याचं काम होतं की देशभरातील ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना ब्रॉडबँड करायचं. तुम्ही जर आपले 9 पिलर्स ऑफ डिजिटल इंडिया बघितले असतील तर त्यातला पहिलाच पिल्लर आहे ब्रॉडबँड हायवेज नावानं. तर तो BBNL शी संबंधित आहे, भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेडशी संदर्भात आहे. ही कंपनी आहे आणि हे प्रोजेक्ट आहे भारत नेट नावाचा, ज्याच्या अंतर्गत देशभरातल्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्याला जोडायचंय, ज्यांना ब्रॉडबँड कनेक्शन जोडायचंय, असं या प्रोजेक्टचं महत्व होतं. आणि त्यामध्ये बघा इथं दिलंय, फेज 1 मध्ये 2017 पर्यंत 1 लाख गाव पूर्ण झाले आणि पुढं उरलेली जी गावं आहेत त्यांना फेज 2 मध्ये कव्हर करण्याचा, जे 31 मार्च 2023 पासून, आणि ती आता एक्सटेंड केलं गेलंय म्हणजे मागील काही काळामध्ये. ठीक आहे, तर भारत नेट हा जगातील सर्वात मोठा ग्रामीण ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी कार्यक्रम आहे, म्हणून याच्यावर आतापर्यंत 2दा प्रश्न आलाय. ठीक आहे, हा PYQ पण आहे, जेवढं मला माहित आहे तेवढं. पुढचा प्रश्न होता की ओळखले जात नसताना खाजगी संभाषण ऐकण्याची क्रिया हा कोणत्या प्रकारचा आलाय? ज्यांनी यावर्षी काय केलंय, चांगलं वोकॅब्युलरी चांगली केली, वोकॅब्युलरी, यांना वोकॅब्युलरी वरूनच हा प्रश्न सुटलाय. ठीक आहे, किंवा थोडंसं जर लॉजिक असतं, ठीक आहे, थोडंसं जर लॉजिक असतं तर काय म्हणलंय, खाजगी संभाषण ऐकण्याची म्हणल्यावर इथं काय आली रे बाळांनो, कानं आली. बरोबर, कानं आले, ऐकायचं म्हणजे काय आलं, कानं आले. मग पाशवी शक्ती किंवा ब्रूट फोर्स हे तुम्हाला इलिमिनेट कसं करायचं सांगतो. आधी पासवर्ड गेसिंग चुकलं, पासवर्ड गेसिंगचा संबंधच येत नाही, काय म्हणले, ऐकण्याची क्षमता आहे. बरोबर, त्याच्यानंतर उरलं काय, त्याच्यामध्ये एक कान आलंय, त्याच्यामध्ये जर हे लॉजिकली सोडवलं असेल तुम्ही, 2 नंबरचा पर्याय कानावर आले तरी तुम्ही उत्तर बरोबर आला. यूज ड्रॉपिंग जी आहे ती एक प्रकारचा अटॅक आहे, सायबर अटॅक. हा जर बेसिकली शब्द कुठून आलाय, तर झालं असं की 2 व्यक्ती बोलतायत, समजा मी आणि माझा एक मित्र बोलतोय आणि तिसरा एक व्यक्ती आमचं चोरून ऐकतोय.
आम्हाला माहित नाही तो आमचं ऐकतोय ते, पण तो आमचं चोरून ऐकतोय, आमच्या दोघातलं खाजगी संभाषण ऐकतोय, म्हणून शब्द आला इव्हड्रॉपिंग. आणि हाच ज्यावेळेस सायबर क्राईम मध्ये येतो याला इव्हड्रॉपिंग अटॅक असं ओळखलं जातं. मग हा पर्टिक्युलरली गोष्टी ऐकण्याशी संबंधित आहे का, तर नाही. हा दुसऱ्याचे संगणकामधला जी काही माहिती आहे त्याला न कळत वापरणं. ठीक आहे, पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर इव्हड्रॉपिंग मध्ये दोन नेटवर्क जे आहेत जे कनेक्ट होत आहेत एकमेकाला ते वीक असले पाहिजे, ओपन सोर्स असले पाहिजे, तेव्हाच अटॅकरला याच्यामध्ये येता येईल आणि तो आल्याचं ह्या दोघांना कळणार बी नाही. उदाहरण देऊ का सोपं तुम्हाला, समजा तुम्ही आणि तुमचा एक मित्र आहेत, तुम्ही काय करताय की व्हॉट्सअपवर चॅट करताय, एखादी मैत्रीण समजा तुमची, तुम्ही दोघं एकमेकांसोबत चॅट करताय आणि ती ओपन कनेक्शन आहे, म्हणजे व्हॉट्सअप सारखं क्लोज्ड ऍप्लिकेशन नाही, एखादं ओपन काहीतरी नवीनच कुठलं तरी ऍप्लिकेशन तुम्ही वापरताय त्याच्यावर बोलताय आणि ते सिक्युअर नाही. काय होईल, एखादा जो काही हॅकर बसलाय त्याला दिसेल की तुम्ही अनसिक्युअर्ड कनेक्शनवर बोलत बसलाय. तो काय करेल, तुम्ही दोघं बोलताय, हे दोघं जण कनेक्टेड आहेत एकमेकांसोबत, तो असा येईल अचानक मधातच आणि इथून कनेक्ट होईल, म्हणजे तो इंटरप्ट करेल. पण तो आल्याचं ह्यालाही माहित नसेल आणि ह्यालाही माहित नसेल, तो इथून तुमच्या दोघात चाललेलं सगळं संभाषण वाचू शकतो, ऐकू शकतो, त्याच्यामध्ये जे काही गोष्टी तुम्ही करताय ते रेकॉर्ड करू शकतो. बऱ्याच वेळेस तुम्हाला तुमच्या मित्रांचं करून ऐकला भेटला असेल की तुमचा मोबाईल दिसतोय समोर आणि मोबाईलचा कॅमेरा ऑटोमॅटिकली चालू होतो, पण तुम्हाला माहित नसतं की कॅमेरा चालू आहे आणि समोरची व्यक्ती तुमचं सगळं रेकॉर्ड करून घेत असते. सेक्सटॉर्शनचं जे प्रकरण आहे ते ह्याच गोष्टीमधून आलंय. म्हणून हे इव्हड्रॉपिंग जे आहे हे मागच्या वर्षी चर्चेत होतं, पण माझ्याकडून सुटलं. मला वाटलं होतं की हे मुद्दा जो आहे तो घेता येणार नाही, पण ज्यानं माझे लेक्चर केले त्यानं याच्यापर्यंत जायला पाहिजे. त्याचं रिझन असं आहे, पासवर्ड गेसिंग नावाचा कार्यक्रमच नाहीये. ठीक आहे, एकतर की लॉगर असतो किंवा ब्रूट फोर्स. मी सांगितलंय, कधी सांगितलंय, की लॉगर शिकवताना सांगितलंय. की लॉगर कशाला म्हणायचं, ब्रूट फोर्स म्हणजे ट्रायल अँड एरर. ठीक आहे, ट्रायल अँड एरर नावाची जी मेथड आहे त्याला ब्रूट फोर्स असं म्हणतात. म्हणजे पासवर्ड टाईप करायचे, तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलंय, पहिल्यांदा टाकतात, रिएंट्री करतात, म्हणजे पासवर्ड बरोबर येत नाही, पण त्या पासवर्ड मधला एक शब्द ओळखू येतो, हा हे आहे, मग दुसरा पासवर्ड ट्राय करतात, तिसरा पासवर्ड ट्राय करतात, ह्याला म्हणतात ब्रूट फोर्सिंग. म्हणजे माहित नाही पण काय करतोय, ट्रायल अँड एरर करतोय. बरोबर. स्पूपिंग जे आहे, स्पूपिंग काय होते, तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओ बघितलेत. बरोबर, व्हिडिओचं जे ओरिजिनल व्हिडिओ असतो त्याचा आवाज वेगळा असतो, पण त्याच्या पाठीमागे वेगळाच नवीन आवाज लावला जातो. म्हणजे ओरिजिनल आवाज काढून टाकायचा आणि दुसरा आवाज लावायचा. याचा काय होतोय, तर साधारणपणे जे ओरिजिनल कंटेंट आहे त्याच्या जागी कोणतं तरी एखादा कॉमेडी कंटेंट आणून चिटकवायचं, आणि जेणेकरून काय होतं, तुम्ही आता रील्स मध्ये पण बघत असाल तर ते कॉमिक सीन बनून जातो. असंच इथं ज्यावेळेस ह्याच्यामध्ये येतं, नेटवर्कमध्ये स्पूपिंग नावाचा शब्द येतो, त्यावेळेस समजा रयत प्रबोधिनी म्हणून मी उभा आहे. बरोबर, मग मी तुमच्यापैकी कुणाला तरी एक मेल करणार आणि म्हणणार की बाबा, रयत प्रबोधिनी संस्थेत तू ऍडमिशन घेतलेला आहे, तुम्ही आता ऍडमिशन घेतलेला असेल समजा कोणीतरी एखादा, आणि मी त्याला मेसेज करणार की तुमची सेकंड इन्स्टॉलमेंटची डेट आली आहे किंवा तुमची फीस भरायची तारीख आली आहे, उद्या फीस नाही भरलं तर तुमचं अकाउंट बंद होणार. मग तुम्ही बी घाबरणार, रयत प्रबोधिनीकडून मेसेज आलाय, मग तुम्ही काय करणार, परत पैसे भरणार. पण जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पैसे भरले ते फेक माणसाला गेले, तोपर्यंत हे सगळं निघून गेलेलं असेल. म्हणजे बेसिकली कोणतरी थर्ड पार्टी येतं, रयत प्रबोधिनीची आयडेंटिटी घेतं आणि तिसऱ्यालाच फसवतं. कळालं? हा, तर ती आयडेंटिटी, फेक आयडेंटिटी वापरणं त्याला स्पूपिंग म्हणतात. आणि इव्हड्रॉपिंग जे आहे ह्याला दुसरा पर्यायी शब्द आहे स्निफिंग, म्हणजे नाक घालणे दुसऱ्याच्या कामामध्ये, किंवा स्नूफिंग सुद्धा. त्याच्यामुळं याचं उत्तर जेवढं मला अभ्यास आहे किंवा जेवढं मला माहित आहे त्याचं नावानं इव्हड्रॉपिंग हेच यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्या पुढे एक प्रश्न होता, हा प्रश्न. या प्रश्नानंतर कुठला प्रश्न आहे का, नाही, थांबा, आधी हा प्रश्न जरा समजून घेऊयात. हा प्रश्न जरासा मला बऱ्याच जणांना वाटलं की हे कॅन्सल होईल, पण मी ज्यावेळेस जरा थोडासा अभ्यास केला, मी बराच वेळ का घेतला, इतकी वेळ मी तर उत्तर टाकायला पाहिजे होती माझ्या चॅनलला, कारण बाकीचे 4 मला माहित होती. मी एका प्रश्नासाठी वेळ घेतला आणि त्याच्याविषयीची काही प्रूफ जे आहेत जे मी मांडतोय ते पण आणून दाखवले. की याच्यामध्ये प्रश्न असा विचारला होता, IT अधिनियम 2008 मध्ये IT अधिनियम 2000 च्या तुलनेत कोणते मोठे बदल केले गेले. ठीक आहे, आता दोन गोष्टी इथं आहेत बघा. आयोगाला मोठे बदल म्हणजे मेजर चेंजेस काय झाले ते विचारायचंय का सगळ्याच चेंजेसच्या बाजूने विचार करायचा आहे, हा एक संदिग्धतेचा प्रश्न आहे. पण ज्यावेळेस पर्याय आपण बघतो त्यावेळेस इथली संदिग्धता जरा कमी होताना दिसते. म्हणजे मला जरा कन्फ्युजन सुरुवातीला वाटलं पण नंतर वाटलं नाही. हा आत्तापर्यंतच्या कम्प्युटरच्या सर्व प्रश्नामधला वन ऑफ द टफेस्ट क्वेश्चन घ्या तुमच्यासाठी. ठीक आहे, आत्तापर्यंतचा वन ऑफ द टफेस्ट म्हणतोय मी. म्हणजे याच्यापूर्वी याच्यासारखे प्रश्न आलेत का, तर आलेत, पण हा कंबाईनला एकतर IT ऍक्ट विचारलं जात नाही, आणि विचारलं तर ते इतकं भयानक घाणेरडं विचारलं की ते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फक्त गोळ्या मारून सोडता आलं असतं.
ठीक आहे, कारण एक कन्फ्युजन करत होतं की आता चेंजेस केलेत म्हणजे शिक्षेमध्ये बी चेंजेस केले असतील, दंडामध्ये बी चेंजेस केले असतील, इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीला कायदेशीर वैधता, हा जरा कन्फ्युजनचा पार्ट आहे, आणि पीकेआय ओळखणे ह्याच्यातलं पीकेआयच काय आहे ते माहित नाही आपल्याला, बरोबर. त्यामुळे हा डेंजर प्रश्न होता. मग त्यातला ज्यांनी 3 नंबरचं उत्तर लिहिलंय ते माझ्या दृष्टिकोनातून योग्य यायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीला कायदेशीर वैधता, त्याचं रिझन मी मांडतो आता, की पहिला जो पर्याय आहे सायबर गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा वाढवणे. ठीक आहे, काय म्हणले, प्रिझनची शिक्षा वाढवणे. पण IT ऍक्ट 2008 न 2000 आणि 2008 मध्ये ज्या शिक्षा वाढवल्यात, म्हणजे ऑलरेडी 2000 काय ज्या IT ऍक्ट 2000 होता जुना, त्याच्यामध्ये काही गुन्ह्यांसाठी शिक्षा होती, पण 2008 मध्ये त्या गुन्ह्यांच्या शिक्षेमध्ये जे प्रिझनचा इयर होता किंवा जे काही एकंदरीत तुरुंगवास होता तो कमी करण्यात आलाय, वाढवण्यात नाही आला. म्हणजे तुम्हाला इथं दिसेल, हे बघा, हे जे आहे हे अमेंडमेंट आहे, म्हणजे जुना ऍक्ट आहे. ठीक आहे, सॉरी, खालचा आधी बघा इथं. ठीक आहे, हे बघा, हा तुमच्या समोर जो मी मांडतोय हा जुना ऍक्ट आहे. ठीक आहे, हे जुना ऍक्ट आहे. काय म्हणलंय, पब्लिशिंग 67 नंबरचं ऑफेन्स आहे, शिक्षा गुन्हा आहे हा. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी शिक्षा पण या कायद्यात दिल्यात. मग या 67 नंबर मध्ये बाकीचं सगळं सोडून द्या. इथं काय म्हणलंय, पहिल्यांदा असा गुन्हा केला तर 5 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 1 लाख रुपयापर्यंतचा दंड. क्लिअर. दुसऱ्यांदा काय विचारलंय, दुसऱ्यांदा जर तुम्ही असाच गुन्हा केला तर 10 वर्षापर्यंत शिक्षा आणि 2 लाख रुपयापर्यंत दंड. पण आता अमेंड झालेल्या ह्याच्यामध्ये काय केलंय बघा. ठीक आहे, काय म्हणलंय, imprisonment of description of for a term which may extend to 3 years. पहिल्यांदा असा गुन्हा केला तर किती, 3 years आणि 5 लाख रुपये दंड. ठीक आहे, दुसऱ्यांदा जर केला तर 5 years. म्हणजे काय झालंय, शिक्षा कमी झाली आहे का इम्प्रिझनमेंटची. म्हणजे थोडक्यात तुमचा जो काही तुरुंगवास आहे तो जुन्या कायद्यानुसार किंवा 2000च्या कायद्यानुसार 10 वर्षापर्यंत वाढवता येत होता, आता किती आहे, मॅक्सिमम 5 वर्षाचा. म्हणजे तुरुंगवास काय झालाय, कमी झालाय. आता दुसरा जो पर्याय आहे याच्यामध्ये तो काय होता, की सायबर गुन्ह्यांची दंडाची मुदत वाढवणे. ठीक आहे, दंडाची म्हणजे ऑफेन्सेस फाईन्स होते आता जे आपण बघितलं 2 लाख 5 लाख, ह्याची मुदत वाढवणे. मुदत वाढवणे का किंमत वाढवणे, असं कुठं दिलंय का 5 लाख रुपये 1 वर्षाच्या आत जमा करायचे, 2 वर्षाच्या आत जमा करायचे, नाही. काय होतं, मुदतच्या ऐवजी किंमत, दंडाची रक्कम वाढवली. ठीक आहे, वाढवली, डेफिनेटली वाढवली. इथं बघा तुम्ही. ठीक आहे, इथं 1 लाख रुपये होतं, इथं मॅक्सिमम 2 लाख रुपये होतं. इथं किती गेलं, फाईन विथ मे एक्सटेंड टू 10 लाख रुपये, 10 लाख रुपयापर्यंत मॅक्सिमम दंड झाला. पण दंडाची किंमत वाढलीये, रक्कम वाढलीये. मुदत वाढलीये का, असं कुठं लिहिलंय का की 1 वर्षाच्या आत जमा करायचं, 2 वर्षाच्या आत जमा करायचं, असलं काही नाही. त्यामुळं हे पण विधान चुकीचं आहे. आता पीकेआय काय आहे हे आधी बघूयात. पीकेआय म्हणजे याला म्हणतात पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, याला म्हणतात पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. आता मी हे तुम्हाला का शिकवलं नाही, हे राज्यसेवा मेन्सच्या सिलेबस मधलं आहे. पब्लिक की हे राज्यसेवा मेन्सला येतात प्रश्न, अजून तरी याला कंबाईनला कधी प्रश्न आला नाही, पहिल्यांदाच पीकेआय तुमच्या अभ्यासाला आलाय. पब्लिक की आणि प्रायव्हेट की अशा 2 गोष्टी आहेत कुठं, IT ऍक्ट मध्ये. पण IT ऍक्ट 2008 नुसार आल्यात का त्या, तर त्या नाही. त्या IT ऍक्ट 2000 नुसारच आहेत, म्हणजे जुन्याच कायद्यात त्याची तरतूद आहे. आणि हे CCA कंट्रोलिंग ऑफ सर्टिफाइंग अथॉरिटी जे आर्टिकल 17 अंतर्गत येतं. ठीक आहे, आर्टिकल 17 अंतर्गत येतं या कायद्याच्या, त्याच्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे एक पब्लिक की असते, एक प्रायव्हेट की असते, कुठलंही डिजिटल सिग्नेचर साठी. गंमत लक्षात घ्या, मी काय म्हणतो, डिजिटल सिग्नेचर साठी. इथं शब्द काय आलाय, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असा आलाय. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असा शब्द आलाय. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, हे पीकेआय जे होतं ज्या वेळेस IT ऍक्ट मध्ये 2000 मध्ये, IT ऍक्ट 2000 म्हणजे जुन्या कायद्यामध्ये डिजिटल सिग्नेचर असा शब्द जेव्हापासून होता तेव्हापासून इथं प्रायव्हेट की आणि पब्लिक की हे टर्म्स आहेतच. म्हणजे हे जुनच आहे, ह्याला काही ओळखायची गरज नाही, याला पहिलंच ओळखलंय पब्लिक की आणि प्रायव्हेट की. ठीक आहे, पण गंमत सांगतो मी, जेवढं मला अभ्यास आहे बरं का, म्हणजे ह्याच्यात आयोग काय उत्तर दिलं अजून मला माहित नाही, पण मला असं वाटतं की हे पब्लिक की ओळखणे हे 2000च्याच कायद्यानुसार आहे, ह्याला 2008 ची गरज नव्हती. पण मुद्दा असा आहे की याचं उत्तर मी 3 नंबर का मानतो, तर सबस्टिट्यूशन ऑफ वर्ड डिजिटल सिग्नेचर बाय वर्ड्स इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. म्हणजे 2008च्या अमेंडमेंटनं
सगळ्यात मोठा जर काही बदल केला जो कायद्याच्या पहिल्याच पानावर लिहिलाय, हे दिसतंय का, अमेंडमेंट टू द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000, त्याच्यामध्ये त्यांनी दुसरीच टर्म काय टाकली, इन द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 हिअर अँड आफ्टर, म्हणजे याच्या नंतरच्या कालावधीमध्ये द डिजिटल सिग्नेचर वर्ड जे 2000च्या कायद्यामध्ये होता त्याला बदलून कोणता शब्द टाकण्यात आलाय, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर नव्यानं शब्द ऍड केलाय, जो आहे गाभा तोच आहे पण इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असा शब्द ऍड केलाय. आता गंमत अशी आहे की बऱ्याच जणांना असं वाटलं की नवीन शिक्षा ऍड केल्या, बरोबर, मला मान्य आहे 67 आलं, 67B आलं, 67C आलं, भरपूर साऱ्या शिक्षा किंवा गुन्हे ऍड केले, पण बदललेत का, ते 2000 मध्ये होते का नव्हते, ते नव्यानं टाकले गेलेत. इथं काय म्हणले, बदल केले गेलेत म्हणले, बरोबर. म्हणजे शिक्षा वाढवणे आणि मुदत वाढवणे या दोन्ही विधान जे आहेत ते चूक ठरतात. उरले या दोन, त्याच्यातलं मला जेवढं माहित आहे PKI जे आहे ते IT ऍक्ट 2000 नुसारच ओळखलं गेलंय. उरला एकच प्रश्न जो ह्या कायद्यात बी दिलाय की हा पहिला बदल आहे, आम्ही डिजिटल सिग्नेचरचं नाव इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असं करतोय, त्याच्यामुळे याचं उत्तर माझ्या दृष्टिकोनातून पर्याय क्रमांक 3 इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीला कायदेशीर वैधता हे योग्य यायला पाहिजे. याला क्लेम मी स्वतः सुद्धा करणार आहे की मला हा प्रश्न समजला नाही त्याच्यामुळे मी करणार आहे, पण जर बदलून दिलं तर हे हॅश होईल एकतर, नाहीतर याचं उत्तर 3 नंबरच कन्सिडर करा. आणि जर समजा आयोगानं बदलून दिलंच नाही तर 3 नंबरच्या संदर्भात जर समजा दुसरं कोणतं उत्तर दिलं तर 3 नंबरच्या संदर्भात मी क्लेम करतो, ठीक आहे, त्याच्याविषयी चिंता सोडून द्या. पण 3 नंबर आत्तासाठी आपण प्रॉम्प्ट धरूयात. तरी पण मी हा प्रश्न संदिग्ध कॅटेगरीमध्ये टाकतो, कारण हा आतापर्यंत विचारलेल्या सर्व प्रश्नांमध्ये IT ऍक्टच्या वन ऑफ द डिफिकल्ट क्वेश्चन होता. राज्यसेवा मेन्सला पण असे प्रश्न आलेले नाहीत, ठीक आहे. तर ही झाली 5 प्रश्न जी आयोगाने विचारली होती. तुम्हाला माहित आहे की मी हे सगळे रेफरन्स कुठून देतोय. आता इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर समजा या अभ्यासाच्या संदर्भात काम करायचं असेल, तुम्हाला जर समजा या विषयाच्या संदर्भात 2 विषय आहेत आपले, संगणक व माहिती तंत्रज्ञान किंवा माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि रिमोट सेन्सिंग, असे 2 विषय येणार आहेत. या वर्षी जवळपास सर्व पोरं ज्यांनी रिव्हिजन लेक्चर केलं होतं, बॅचेस केले होते, त्यांचे 3 प्रश्न ऑन एन ॲव्हरेज आणि 4 प्रश्न मॅक्सिमम. एक प्रश्न हा जो होता IT ऍक्टचा हा रेअर लोकांचा बरोबर आलाय, ज्यांचा बरोबर आलाय त्यांची 5 पैकी 5, म्हणजे 10 मार्कांच्या संदर्भातून त्यांची लीड जनरेट होईल, कुणाची 8 होईल, कुणाची 6 होईल. पण हे खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही ह्या विषयाचा अभ्यास नाही केला तर 2 मार्क पडणं बी अवघड आहे, आणि ते 2 मार्क नाही आपल्याला फायनल लिस्टमधून बाहेर घेऊन जाऊ शकतात. त्याच्यामुळं हे आपलं बुक आहे जे तुमच्या जवळच्या पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध आहे, किंवा तुम्ही बऱ्यापैकी इथं लिहितोय मी परत, शेवटी दाखवेन वाटल्यास, rayatbooks.org नावाची आपली वेबसाईट आहे, तिथून वळू शकतात. त्याचबरोबर ज्यांना हे विषय अवघड वाटतायत त्या विद्यार्थ्यांसाठी आपले कोर्सेस आहेत 2023 साठी. त्याच्यामधला पहिला कोर्स म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन, दुसरा आहे तो माहिती संप्रेषण तंत्रज्ञान सेपरेट कोर्स आहे, आणि तिसरा जो आहे तो रिमोट सेन्सिंगचा सेपरेट कोर्स आहे. हा कोर्स जो आहे तो दोन्ही कोर्स मिळून आहेत, आणि दुसरे जो 2 आहेत ते सेपरेट आहेत. याच्यामध्ये प्रत्येकात PDF नोट्स बी आहे. तुम्हाला पुस्तक नको वाटलं तर नोट्स करा, पण पुस्तकामध्ये कलरफुल मटेरियल आहे, नोट्समध्ये तुम्हाला प्रिंटेड कॉपी जी आहे ती झेरॉक्स कॉपी तशी ब्लॅक अँड व्हाईट मध्येच मिळते. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक सजेशन आहे की बुक आणि कोर्सेस या बाजूने विचार करा. एक 10 ते 12 दिवसामध्ये हे तुमचे कोर्सेस आणि लेक्चर्स कंप्लीट होतात, आपली मार्कांची खात्री वाढते, आणि ज्यांना वाटत नाही की वाढत नाही त्यांनी नाही केलं तरी चालतंय. पण माझी वैयक्तिक विनंती आहे आणि सूचना आहे की किमान या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. 6 मार्क किंवा 8 मार्क जर आपल्याला येत असतील तर आपण अंतिम यादीत राहू याची खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन लेक्चरच्या माध्यमातून.